माझं वॉर्ड क्रमांक 12 आहे, प्रभाग क्रमांक 12 ची नगरसेवक आहे मी. माझा वॉर्ड मध्ये एक STP प्लांट आहे, 45 MLD चा प्लांट. ते गेल्या 2 टर्म मध्ये एका कॉन्ट्रॅक्टरला दिलं गेलंय आणि फर्स्ट टर्म मध्ये पण ते कॉन्ट्रॅक्टरनी प्लांट बंद असतानाही बिलं काढलेले आहे आणि आता सेकंड टर्म पण त्यांचं टेंडर त्यांना दिले गेले आणि आता पण त्यांचं बिलिंग चालू आहे. आम्ही जेव्हा गेलेलो एकदा बघायला तेव्हा प्लांट पूर्णपणे बंद होतं. ते संडे होतं आणि तिथे कर्मचारी होते 2-3 लोक. त्यांना विचारलं तर ते म्हणाले की संडे आहे म्हणून बंद आहे. आम्ही एकदा वर्किंग डे ला पण गेलेलो तिकडे गेल्यानंतर ते कॉन्ट्रॅक्टरनी मला फोन करून धमकी दिलं की मी ते प्लांट मध्ये येऊ शकत नाही. मला यायचं असेल तर इकडचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून परवानगी घ्यायला पाहिजे आणि त्याला पण इंटिमेशन करूनच मी प्लांट मध्ये एंट्री घेऊ शकते. मी स्थानिक नगरसेवक असून सुद्धा मी माझा वॉर्ड मध्ये जाऊ नाही शकत आणि एक कॉन्ट्रॅक्टरला एवढं सपोर्ट कुठून भेटतो की तो एक नगरसेवकला डायरेक्ट धमकी देतो की आम्ही नाही येऊ शकत. हे एक प्रश्न झालं आणि सेकंड मग दुसऱ्या दिवशी त्या दिवशी मी आली परत तिसऱ्या दिवशी मी नगराध्यक्ष मॅडमना घेऊन मी तिकडे व्हिजिटला गेले होते. त्यांचा कॉन्ट्रॅक्टरचा मुलगा पण होता सोबत. त्यांनी ते सगळं एक्सप्लेन केलं कसं काय चाललंय वगैरे. पण आम्ही जेव्हा त्याला सगळं प्रत्येक प्रोसेसचं आणि प्रत्येक टाकीचं जेव्हा विचारलं तो आम्हाला उत्तर देऊ नाही शकला आणि तो पळून गेला तिकडून. मग आम्ही नगराध्यक्ष मॅडम स्वतः तिकडे बघितलं की प्लांट बंद आहे. ते लोक फक्त ते वॉटर जिथे आहे एका टाकीमध्ये त्याला एरिएशन देतात, त्याच्याने आपलं इलेक्ट्रिसिटीचं मीटर चालू होतं आणि ते इलेक्ट्रिसिटी बिल जनरेट होऊन ते त्याला एक प्रूफ समजून ते इकडे बिल देतात की आमचं प्लांट सुरू आहे. पण मला असा प्रश्न आहे की इकडचे अधिकारी काय करतात आणि सगळ्यांना माहिती आहे की हे बंद आहे तरी सुद्धा आता पण त्याचं बिलिंग चालू आहे. आम्ही अधिकाऱ्यांना पण विनंती केलेली की मी पत्र पण दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता मी फेब्रुवारी महिन्यात पत्र दिलेलं आहे की त्यांचं प्लांट बंद आहे. त्याच्यानंतर मला माहिती पाहिजे होतं त्याच्यासाठी पण मी पत्र दिलेलं आहे पण मला काही माहिती देत नाही कोणी.